हेच हेच आम्हाला काल वाटत होतं। आता तुम्हाला जे वाटतं ना की कोणीतरी आपला फोन घेतला, तो वापरला, त्यावरून मेसेजेस केले, तरी समोरचा व्यक्ती आपल्यालाच जाब विचारतोय, हेच आम्हाला काल वाटत होतं। हे बघा, प्रीतीताईच्या फोनवरून जरी तुम्हाला मेसेजेस आले असतील तरी तरी ते मेसेज तिने केलेले नाहीयेत। पण तुम्ही काही केलं, तिच्यावर विश्वास ठेवला नाही। अहो, प्रीतीताई असं का करेल? ती या लग्नाला मनापासून तयार आहे। खरंच तिच्यावर कोणाचंही कुठलंही प्रेशर नाहीये। उलट आम्ही तिला 10 वेळा विचारलं की तुला खरंच हे लग्न करायचं आहे ना? तर तिने मनापासून होकार दिलाय। तुम्ही हवं तर जिजूंना एकदा विचारा, त्यांचेही प्रीतीताईशी बऱ्याचदा मन मोकळेपणाने या विषयावर बोलणं झालंय आणि ती दोघं मनापासून या लग्नाला तयार आहेत। आत्या ज्योती म्हणतात ते बरोबर आहे। प्रीती माझ्याशी लग्न करायला तयार आहेत आणि अगदी मनापासून तयार आहेत आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर। ते मेसेजेस त्यांनी केलेले नव्हते। मला यापुढे काहीच बोलायचं नाहीये। मला फक्त माझा मुद्दा मांडायचा होता की माझी बहीण निर्दोष आहे। तिने ते मेसेज केलेले नाहीयेत। म्हणजे मी तुमचा फोन घेऊन परस्पर मेसेजेस केले, त्याचा तुम्हाला राग आला आणि तो स्वाभाविक आहे, पण माझा हेतू चुकीचा नव्हता। माझी ताई या घरात येण्याआधी तुमच्या मनात तिच्याविषयी कोणतीच शंका असू नये असं मला वाटतं।